माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदेंचा नातू शिखर पहारियाला राजकारणात प्रवेशाचे वेध लागले आहेत। सोलापूर शहर मध्य मतदारसंघातून शिखर निवडणूक लढण्याची शक्यता आहे। गणेशोत्सवात शिखरच्या गाठीभेटीमुळे या चर्चेला अधिकच उधाण आलंय। शिखर पहारिया सोलापूरमध्ये शिखर पहारियांचं नाव आता काँग्रेस कार्यकर्त्यांच्या तोंडावर आहे। याचं कारण म्हणजे शिखर हा सुशीलकुमार शिंदेंचा नातू आहे। सुशीलकुमार शिंदेंची तिसरी पिढी राजकारणात प्रवेश करण्यास उत्सुक असल्याची चर्चा सुरू झाली आहे। सोलापूर मध्य विधानसभा मतदारसंघातून शिखर हे उमेदवार असण्याची शक्यता आहे। शिखर हा सुशीलकुमार शिंदे यांची मोठी कन्या स्मृती शिंदे यांचा मुलगा। शिखर यांची मावशी प्रणिती शिंदे लोकसभेवर गेल्यानं विधानसभेला त्यांच्या जागी उमेदवारीसाठी शिखर उत्सुक आहे। शिखरनं जाहीर मागणी केली नसली तरी गणेशोत्सवाच्या निमित्तानं शिखर यांनी जनसंपर्काला सुरुवात केली आहे। सोलापूर मध्य मतदारसंघातून शिंदे घराण्यातील उमेदवार असावा अशी मागणी काँग्रेस कार्यकर्ते करतायत। शिंदे परिवारातला उमेदवार आला तर शहर मध्ये चैतन्याचं वातावरण निर्माण होईल। कारण आमच्या नेत्या प्रणिता शिंदे गेल्या 15 वर्षापासून त्या ठिकाणी आमदार आहेत। आपल्याला बघत आहात की शहर मध्ये इच्छुकांची गर्दी खूप वाढलेली आहे। त्यामध्ये जर आपल्याला जर काँग्रेसचा जर आमदार निवडून आणायचा असेल तर शिंदे परिवारातला उमेदवार दिला तर हे सर्व वाद मिटतील असं मला वाटतं। शिखर पहारियाला निवडणुकीच्या रिंगणात आणून सोलापूरमध्ये घराणेशाहीचं राजकारण करू नये असा आरोप भाजपचा आहे। सर्वसामान्य कार्यकर्त्यांनी काँग्रेसचा विचार करावा की ह्या घराणेशाहीला असंच चालू द्यायचं का थांबवायचं ही त्यांनी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी ठरवण्याची खऱ्या अर्थाने गरज आहे। आपला नातू तिथं आणून उभा करण्याचं जर हे काम होत असेल तर हे चुकीचं आहे संघटनेच्या दृष्टीने असं मला वाटतं। महाविकास आघाडीकडून उमेदवारी मिळेल अशी आशा नरसय्या आडम यांना होती, पण आता शिखर पहारियाचं नाव अचानक समोर आल्यानं आडम मास्तरांचं काय होणार अशी चर्चा सुरू झाली आहे। वसीम अत्तार, लोकशाही मराठी, सोलापूर। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।